हुकुमाची राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राणीचे आई बाबा आता घरी आलेले असतात आणि त्यांना जेवायला एका पंक्तीत बसवलेलं असतं. त्याच वेळेला मालती मुद्दामून राणीला सांगत असते की तुझी आणि तुझ्या आईवडिलांची लायकी तीच आहे, फक्त आता आबासमोर आहेत म्हणून मी काही बोलत नाही. त्यांना या पंक्तीत जेवायला दिले, पण काही झालं ना तरी तुमची लायकी तीच राहणार आहे. हे म्हटल्यावर इथे राणीच्या डोळ्यात पाणी येतं. राणीच्या डोळ्यातलं पाणी इथे असणाऱ्या राणीच्या वडिलांना दिसतं. राणीचे वडील राणीला विचारतात, काय गं राणे, काय झालं आहे? त्यावर राणी आता सांगते की काही नाही, आनंदाश्रू आहेत. तुम्ही पहिल्यांदाच माझ्या सासरी आलात ना म्हणून. असं बोलून ती विषय बदलून नेते. दुसरीकडे मात्र राणी आता त्या सगळ्यांना सांगते की मी तुम्हा सगळ्यांसाठी ना गरम गरम पुऱ्या घेऊन येते, कारण तिकडनं लवकरात लवकर तिला पळ काढायचा असतो. तिला मालतीचे शब्द आठवतात, म्हणूनच ती लगेच किचनमध्ये जाते. किचनमध्ये जाऊन एका कोपऱ्यात बसून ती रडू लागते, कारण ती आता तिच्या आईवडिलांशी कधीच खोटं बोलली नव्हती. आणि आज हे लग्न झालं आहे आणि या सगळ्या वेदना तिला सहन कराव्या लागत आहेत आणि त्याचसोबत आईवडिलांशीसुद्धा खोटं बोलावं लागतं आहे, याचा तिला खूप जास्त त्रास होत असतो. दुसरीकडे चिकू ही खूप जास्त नाराज असते, कारण मालतीने तिच्या कानाखाली वाजवलेली असते. तिला अजित समजावत असतो आणि ड्रामेबाज आता हे सगळं सोडून दे, आपल्याला दादाच्या बेडरूमची तयारी केली आहे ना, त्याचं सरप्राईज द्यायचं आहे, हे तू विसरतेस का? असं बोलून तो आता तिला म्हणत असतो. तेवढ्यातच इंद्रा तिथे येतो. इंद्रा तिथे आल्यावर म्हणतो की काय चालले तुम्हा दोघांचं? त्यावर इंद्राला अजित आणि त्याचसोबत चिकू हे दोघंही जण म्हणत असतात की मग काय, आज रात्रीचा काय प्लॅन आहे, आम्हालाही सांग ना जरा. असं बोलून मुद्दामून छळत असतात. तर दुसरीकडे इंद्रा म्हणतो की काही प्लॅनिंग वगैरे नाही आहे, जे आहे ते तुझ्या समोर आहे, मी काही प्लॅनिंग केलेलं नाही आहे. असंच बोलून आता विषय बदली करायचा इंद्रा प्रयत्न करत असतो. पण इंद्राच्या बेडरूमची पूर्ण तयारी चिक्कू आणि त्याचसोबत अजितने केलेली असते आणि याबद्दल काहीच माहिती त्यांना नसते. त्यामुळेच आता दोघंही जण जे आहे ते इंद्राला थांबवायचा प्रयत्न करतात. पण आबाला इंद्राने हाक मारलेली असते आणि म्हणूनच आबांच्या रूममध्ये इंद्रा जायला निघतो. जेव्हा आबांच्या रूममध्ये इंद्रा जायला निघतो तेव्हा मात्र आता आबा काय झालं आहे, का मला बोलवलं, असा इंद्रा विचारतो. तर इंद्राला आबा सांगतात की काही नाही रे, सहज म्हणून मी तुला बोलवलं होतं, थोडं काम होतं. तुला मी म्हटलं होतं ना, तुला मी सांगितलं होतं त्या पद्धतीनेच मी तुझं काम केलेलं आहे. इंद्रा म्हणतो कशाबद्दल बोलताय बाबा? तर इंद्राला त्यांनी आधीच कन्फर्म केलेलं असतं की जेव्हा तू लग्न करशील ना राणीसोबत, तेव्हा मी तुझ्या नावावर सगळं काही करेन. आता त्याच्या नावावर कंपनी आणि सगळं काही झालेलं असतं, त्यामुळेच तो आता खूप जास्त खुश असतो. जो काही प्रॉमिस तिला आबाने केलेलं असतं ते प्रॉमिस आता त्याने पाळलेलं असतं आणि त्यामुळेच आता मात्र त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. आबा त्याला म्हणतात की मला कळून चुकलेलं आहे की तू नीट नियमाने काम करू शकशील आणि त्याचसोबत माझा तुझ्यावर आता विश्वासही बसलेला आहे. तू राणीसोबत लग्न केलंस, आता फक्त माझं इतकंच म्हणणं आहे की तू राणीसोबत सुखाने संसार कर, मग सगळं काही त्यात आलं. असं बोलून ते त्याला समजावत असतात. दुसरीकडे मात्र मालती म्हणत असते की या सगळ्या गोष्टी काही समजवायच्या आहेत का? तो त्याच्या परीने सगळं काही करेल, तुम्ही काळजी करू नका. असं बोलून मालती विषय टाळायचा प्रयत्न करते. पण आबांना राणी खूप गुणी मुलगी आहे आणि त्याचसोबत तू हिच्यासोबत जुळवून घ्यायचा प्रयत्न कर. तू तिला समजतोस तशी ती नाही आहे, तिच्यामध्ये बरेच बदल झालेले आहेत आणि ते तू स्वीकार, असं देखील आबा समजावत त्याला बोलत असतात. आबांचं म्हणणं त्याला आता फक्त तितक्यापुरती पटत असतं, कारण त्याने लग्न जे आहे ते खरं तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेच केलेलं असतं. त्याला राणीमध्ये कोणताही इंटरेस्ट नसतो, फक्त हे लग्न एक करायचं म्हणून त्याने या सगळ्या गोष्टींसाठी केलेलं असतं. आता त्याच्या नावावर प्रॉपर्टी आणि सगळ्या गोष्टी झाल्यामुळे तो खूप जास्त खुश असतो आणि तो म्हणत असतो की आता कंपनी माझ्या बेसवर चालेल. दुसरीकडे अजित आणि चिकूने राणी आणि त्याचसोबत इंद्राला खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं. त्याच वेळेला इंद्रा म्हणतो की हे सगळं काय आहे? त्यावर अनरोमॅन्टिक असलेल्या इंद्राला चिकू म्हणते, काय रे दादा, तुला आम्ही इतकं मोठं सरप्राईज दिलं आहे, हे तुला आवडलं आहे का? हे सांग ना. यात आवडायचं काय आहे? चांगलंच तर केलं आहे, झालं आहे का तुमचं? मग आता तुम्ही दोघंही जण ना गेलात तरी चालेल, असं देखील इंद्रा आता त्या दोघांनाही म्हणतो. त्यावर चिकू म्हणते, अच्छा, म्हणजे तुला रोमॅन्सची इतकी घाई झाली आहे की तू आम्हाला घराबाहेर काढतोयस? वा रे वा, अरे आम्हाला कळतं रे, सगळं कळतं. आम्हाला असं वाटलं होतं की थोड्याफार का होईना आमचं तू कौतुक करशील, पण आम्ही तर विसरलोच.
तुला तर रोमॅन्स करायचा असेल ना. अरे पण ते बघ ना अजित, त्या राणीच्या चेहऱ्याकडे बघ. तिला तर कधी आपण एकदा रूमच्या बाहेर जातोय ना असं झाले. असं ते दोघेही जण राणीकडे बघून पाहून बोलत असतात. पण बिचारी राणी, तिला तर आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तिलाच कळत नसतं की हे सगळं काय चाललंय. कारण रूम ज्या पद्धतीने सजवलेली असते ना, अगदी हनीमूनला सजवतात ना, अगदी तशी रूम सजवलेली असते. आणि त्यामुळे राणीसुद्धा आता एकदमच चकित झालेली असते. चिकू आणि अजित दोघंही जण आता तिकडनं गेल्यानंतर इंद्रा खोलीचं दार लावून घेतो. इंद्रा जेव्हा आता खोलीचं दार लावून घेतो तेव्हा राणीला तो म्हणत असतो, मग कशी वाटली ही रूम. राणी म्हणत असते की ह्याची काय गरज होती. त्यावर इंद्रा ओरडून म्हणतो, अगं याची तर सगळ्यात जास्त गरज होती, खास करून तुला. बघ ना, ही रूम ना तुझ्यासाठीच डेकोरेट केलेली. मस्त कॅन्डल्स, बलून्स, हे फ्लॉवर्स, हे सगळं काही ना तुझ्यासाठी आहे. कसं वाटलं मग सरप्राईज. असं इंद्रा रागातच आता बोलत असतो. आणि ती समोर असलेली मेणबत्ती हातात घेतो आणि जोरात त्यावर फुंकर मारतो आणि ती मेणबत्ती विझवतो. इकडे असणाऱ्या राणीला काहीच कळत नसतं की हे नेमकं चाललंय तरी काय. ती चकित होऊन आता फक्त पाहत असते. तिचं लक्ष फक्त आणि फक्त इंद्राकडे असतं. इंद्रा जो आहे तो तिथे असणारं सगळं सामान विस्कटून टाकतो. राणी म्हणत असते की हे सगळं काय आहे, तुम्ही काय करताय. पण राणीला तो सांगायला तयार नसतो. राणी त्याला समजवायचा प्रयत्न करते, अहो प्लीज हे सगळं नका करू, असं बोलून त्याला समजावत असते. पण तो राणीला म्हणतो, तुला काय वाटलं, तुझ्याशी मी लग्न केलं तर तुला असं वाटलं असेल की मी माझ्या मर्जीने केलं. नाही, हे फक्त ना आपल्या दोघांमधलं कॉन्ट्रॅक्ट आहे. कारण मला तुझ्याशी लग्न करण्यात ना कोणताही इंटरेस्ट नव्हता, पण तुझा बदला मात्र मला घ्यायचा होता. त्याच तर हिशोबाने मी तुझ्याशी लग्न केलं. तुझ्यामुळे आतापर्यंत मी खूप त्रास सहन केला आहे. पण तू जे काही स्वतःला हुकुमाची राणी समजत होतीस ना, ती आता हुकुमाची राणी तू राहिलेली नाहीस. तू आता माझी मोलकरीण झालेली आहेस. या शब्दात तो आता बोलून तिचा अपमान करत असतो. तर बिचारी राणी शांत असते. राणीसाठी हा मोठा झटका असतो. राणीला असं वाटत असतं की इंद्रा कुठेतरी सुधारला आहे. पण कसला सुधारतो या इंद्रा. इंद्राने आता अक्षरशः राणीवर ताशेरे ओढायला सुरुवात केलेली असते. आणि तो म्हणत असतो की मी तुझ्याशी बदला घेण्यासाठी हे लग्न केलेलं आहे. कारण आतापर्यंत तू मला खूप त्रास दिला आहेस आणि त्याचाच हा बदला आहे. मी तुझ्याशी लग्न ना फक्त आणि फक्त एक डील म्हणून केलं आहे. आपल्या दोघांमध्येही नवरा बायको असे कोणतेही संबंध नसतील. तू या बंद खोलीत माझी मोलकरीण असशील आणि या रूमच्या बाहेर तू या घरची सून आणि माझी बायको असशील. एवढं लक्षात ठेवायचं. असं बोलून तो तिच्यावर चिडत असतो. त्यासोबत राणी म्हणत असते की हे सगळं तुम्ही काय बोलताय. राणीला म्हणतो की तुला मी जे काही बोललो ते समजलं नाही का. जे बोललो ना तेच सत्य आहे आणि ते आता स्वीकार. कारण तू हुकुमाची राणी नाही तर मी इथे हुकूम करणार आहे. तू आता फक्त आणि फक्त माझी मोलकरीण आहेस, मोलकरीण. आणि त्या पद्धतीनेच तुला आता काम करायचं आहे. एवढं मात्र लक्षात ठेव. असं तो रागारागात तिला आता बोलत असतो. त्याच वेळेला आता राणी बिचारी सगळं सहन करत असते. राणीला कळत नसतं की हे तिच्या आयुष्यात काय मांडून ठेवले. कारण आतापर्यंत मालती तिला येईल ते बोलत होती. पण आता दुसरीकडे हा इंद्रासुद्धा अगदी झपाटल्यासारखं वागत असतो. त्यामुळे प्रचंड संतापलेली ही इथे राणी असते. राणी बिचारी रडत असते. पण राणीला तो म्हणत असतो की तुझी ना हीच लायकी आहे. तुला काय वाटलं माझ्यासोबत लग्न झालं म्हणजे तुला आता या घरची हुकुमाची राणी बनायला मिळेल का. तर हा तुझा गैरसमज आहे. कारण या घरचा फक्त हुकुमाचा राजा मी आहे आणि सगळं काही फक्त आणि फक्त माझ्याच गोष्टींवर होईल, अवलंबून राहायचं आहे. तिला म्हणतो की तुझी जागा ना या गॅलरीत आहे आणि असं बोलून तिला बेडरूममधनं बाहेर काढून देतो. बिचारी खूप जास्त तडफडत असते. तिला आता बेडरूममध्ये सुद्धा तो थारा देत नाही. तिला म्हणतो की तुला इथेच राहावं लागेल आणि हीच तुझी जागा आहे. इथेच राहायचं, इथेच चढायचं, इथेच झोपायचं, जे काही आहे ना ते इथे करायचं. पण तुला माझ्या या खोलीमध्ये जागा नाही. कारण ही रूम फक्त आणि फक्त माझी आहे. असं देखील तो बोलत असतो. दुसरीकडे राणीला गॅलरीमध्ये असताना सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात. म्हणजेच लग्न केलं होतं इंद्रासोबत तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून काही जायचं नाव घेत नसतो. त्यासोबत आता जो काही अपमान वरच्यावर होत असतो त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. पण अचानक पाऊससुद्धा पडत असतो. अचानक पाऊस पडल्यामुळे आता राणी जी आहे ती खूप जास्त भिजत असते. राणी तशीच गॅलरीत झोपलेली असते. अचानकपणे सकाळ होते
राणीला आता इंद्रा म्हणतो, गुड मॉर्निंग. मग कशी झाली तुझी ही सकाळ? मग कसं वाटलं तुला? आजचा दिवस चांगला गेला का? असं बोलून मुद्दामून तो तिला फितवायचा प्रयत्न करतो. राणी बिचारी काहीच बोलत नसते. तर इंद्रा राणीला म्हणत असतो की बघ, तुझी ना नाईटही अशीच जाणार आहे आणि उजळणारा दिवससुद्धा तुझा कलाटली लावणारच असणार आहे. कारण तू आता माझ्यासोबत लग्न केलेस ना, मग तुला थोडाफार तर त्रास होणारच ना. पण चल, करतो तुझ्यावर दया. ये आतमध्ये आता आणि जा फ्रेश हो. फ्रेश होऊन घे, कारण तुला माहिती आहे ना आज काय आहे ते. त्याच वेळेला तो आता जेव्हा तिला रूममध्ये बोलवतो ना, तेव्हा मुद्दामून तो आता बोलत असतो, या राणी सरकारनंही मोल करीन बाई, या तुमचं स्वागत आहे, पधारिये पधारिये. या भाषेत तो तिला आता बोलत असतो. बिचारी सगळं काही सहन करत असते. थंडीने कुडकुडत असते, कारण रात्रभर जो बाहेर पाऊस पडलेला असतो ना, त्यात थंडीने तिला आता कुडकुडी भरलेली असते. झोपही धड झालेली नसते. त्याच वेळेला इंद्राला खालून आबांचा आवाज येतो. तो आबांना म्हणतो की आबा आलोच हा, जरा थांबा. आता तो सांगतो, जा पटकन फ्रेश हो. आणि तुला माहिती आहे ना, आज देवदर्शन आहे, देवदर्शनाला जायचं आहे. पण त्या देवदर्शनाला फक्त तुलाच जायचं आहे. तर राणी म्हणते की आपल्या दोघांचंही लग्न झालं आहे, मग तुम्ही असं कसं म्हणताय? आपल्या दोघांनाही जावं लागेल ना. पण तो राणीला म्हणतो, लग्न ना तुझ्यासाठी झालं असेल, माझ्यासाठी नाही. हे लग्न मी मान्यच करत नाही. त्यामुळे उगाच मला या लग्नाच्या बंधनात अडकवायचा प्रयत्न करू नकोस. मी हुकुमाचा राजा आहे, मी हुकुमाचा एक्का आहे. या शब्दात तो आता राणीशी बोलत असतो. आणि राणीला म्हणतो की जा जरा फ्रेश हो, आवरून ये. आणि तसंही खाली सगळ्यांसमोर या रूममध्ये जे काही चाललं आहे ना, ते तोंडात ना शब्दही न काढता सांगायचं नाही, पहिलेच सांगतो. आणि तुला एकच सांगतो, आबांसोबत त्यासोबत घरातल्यांसमोर जे काही आपली चर्चा या रूममध्ये होते ती सांगायची नाही. आणि सगळ्यांच्या समोर सिंपल अशी स्माईल देऊन व्यवस्थित राहायचं, असं देखील तो आता तिला सांगू लागतो. त्यावर राणी फक्त होकार देते. राणीला तो सांगतो की जा आता फ्रेश हो, कारण सगळ्यांच्या नजरेसमोर आपण बेस्ट कपल आहोत हे दिसलं पाहिजे ना. मग त्यासाठी तुला माझ्यासोबत खाली यावं लागेल, जोडीने आपल्याला खाली जायचं आहे. पण त्यासाठी तुला फ्रेश व्हायचं आहे. आणि हो, देवळात आहे ना, तुलाच जायचं आहे, मी काही तुझ्यासोबत देवळात येणार नाही आहे. तर राणी बोलते, असं का? राणीला तो सांगतो की माझ्यासाठी ना माझं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ना काम असतं. मी तुझ्याशी बदला म्हणून लग्न केले. तू मला जी कानाखाली वाजवली होतीस ना, त्याचा हा बदला असा घेतला आहे मी. त्यामुळे तुलाच देवळात जावं लागेल. तर पुढील भागात पाहायला मिळतं, सगळीजणं घरातले तयार असतात. इंद्रा विचारतो की काय, कुठे निघालात तुम्ही? इंद्राला आबासाहेब म्हणतात की अरे आपल्याला देवदर्शनाला जायचं आहे ना, सगळेच निघतोय आपण. त्याबरोबर इंद्राची आता बोलतीच बंद होते, कारण त्याने राणीला एकट्यालाच जायला सांगितलेलं असतं. पण आता इंद्रालासुद्धा देवदर्शनाला जावंच लागतं. आता देवळात गेलेल्या ठिकाणी आता प्रदक्षिणा राणी मारत असते. पण त्याच वेळेला इंद्रा खूप जास्त जोरजोरात पळत असतो. इंद्रा जेव्हा आता जोरजोरात धावत असतो, तेव्हा मात्र राणी त्याला सांगते की हळूच आला ना जरा. इंद्रा म्हणतो माझी स्पीड इतकीच आहे. दुसरीकडे आबा म्हणतात की एकच प्रदक्षिणा मारताना मला दोघंही जण दिसलेत, राहिलेत कुठे दोघंही जण? तर दुसरीकडे मात्र आता इंद्रा आणि त्याचसोबत राणी हे दोघंही समोरून येत असतात. पण चक्क आता इंद्राने राणीला उचलून घेतलेलं असतं आणि तो समोरून राणीला उचलून घेऊन येत असतो. हे सगळं पाहून मात्र मालती आता कोमात गेलेली असते. तर दुसरीकडे चिक्कू त्याचसोबत आबासाहेब खूप जास्त खुश झालेले असतात आणि त्यांना वाटत असतं की राणी आणि इंद्राचा सुखाचा संसार सुरू झालेला आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. त्याचसोबत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.